नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3साठी उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना या ठिकाणी नवीन न्यूज बुलेटिन आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत पाहिलं तर रात्रीच मी एक तुम्हाला व्हिडिओ बनवलेला होता की अनेक जाहिरातींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. जाहिरातींमध्ये चूक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्या संदर्भातला बदल देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. जिल्हा परिषद कोल्हापूर इयत्ता 1ली ते 8वी, जिल्हा परिषद सांगली इयत्ता 6वी ते 8वी व जिल्हा परिषद रत्नागिरी इयत्ता 6वी ते 8वी या व्यवस्थापनाच्या जाहिरातीतील पदांमध्ये संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी बदल करण्याबाबत कळविल्याने जाहिरातीतील बदल झाला आहे. यास्तव आज दिनांक 7/8/2026 रोजी रात्री 11 पर्यंत जनरेट केलेल्या प्राधान्यक्रमामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे अशा उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक करण्यापूर्वी प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करून लॉक करण्याची दक्षता घ्यावी. आणि दुसरी महत्त्वाची सूचना जी की न्यूज बुलेटिनमध्ये पाहायला मिळते, माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक 7278 2024 मधील सिव्हिल ॲप्लिकेशन नंबर 7827/2026 मधील दिनांक 31/7/2026 रोजीच्या आदेशानुसार श्री तिरुपती शिक्षण प्रसारक मंडळ जालना, जिल्हा जालना या संस्थेतील जाहिरातीतील नियुक्तीची कार्यवाही याचिकेतील निर्णयाच्या अधीन करण्याबाबत माननीय न्यायालयाचे आदेश आहेत. या बाबी सदर संस्थेचे प्राधान्यक्रम नोंद करणाऱ्या उमेदवारांनी लक्षात घ्यावा. म्हणजे या ठिकाणी याचिका या संस्थेसंदर्भात आहे, ते याचिकेसंदर्भात विचार करूनच तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहेत. तर अशा पद्धतीचं हे न्यूज बुलेटिन आहे. वेगवेगळ्या याच्या महत्त्वाच्या अपडेट येतात त्या नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत असतो. आपल्या टेलिग्राम ग्रुपला देखील मी संपूर्ण महत्त्वाच्या अपडेट देत असतो, त्याला जॉईन नक्कीच सगळ्यांनी करून घ्या. सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. आणि प्रेफरन्स लॉक करण्याची जी खूप महत्त्वाची प्रक्रिया आहे ती स्टेप बाय स्टेप तुम्हाला डेमोसहित आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. नक्कीच ती पाहून तुम्ही नक्कीच प्रेफरन्स देऊ शकता. तर सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.